बोला, मी तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो? 1 लाख चोरीला गेले. मग पोलिसांकडे का नाही गेला? बरं ते जाऊ देत आवी, आपण लग्न कधी करायचं? दरवाजा का उघडत नाहीये? कातपाच म्हणाल तरी ते झटापट, तोडफोड किंवा बॉडीवर कोणत्याच झटापटीच्या खुणा दिसत नाहीयेत. सुवर्णाचा मर्डर झालाय. हा प्री प्लॅन मर्डर आहे. त्याच्यावर सफरचंदामधून एनबॉम या विषयाचा प्रयोग केला. हे कोणाचं हॉटेल हे? हॉटेलचा मालक कुठे आहे? बोलो बोलो. मीच मालक. मी काय करतोय? चल बोल, चल पटपट. काल कोणी तर प्लंबर वगैरे दारू प्यायला आला का? प्लंबर? हा, काल असा इथे एक जण आला होता साहेब. त्याच्या हातात प्लंबिंगचं साहित्य होतं. 100ची टँगो घेतली त्यानं. रुबाब 1000ची घेतल्यागत. पैसे न देताच निघाला होता. आमचा बंटी म्हणाला पैसे द्या, तर त्याच्याशीच भांडायला लागला. किती पैसे पाहिजे तुला? म्हणाला अंगावर पैसे फेकून गेला बंटीच्या. साहेब, तो लय हरामखोर माणूस होता. काय चेहरा वगैरे लक्षात आहे का त्याचा? नाही साहेब, इतकं काही लक्षात नाही येत. पण त्याला अशी दाढी होती, बेल बॉटमची पॅन्ट घातली होती त्यानं, आणि अंगात टी शर्ट होता गोल गळ्याचा. कुठे गेलाय काय कल्पना? काय माहीत नाही साहेब, पण एका उम्मीद बसला आणि निघून गेला इथनं. ओम्मी? काय नंबर वगैरे लक्षात आहे का? नाही साहेब, इतकं कोण पाठ करत बसतंय. हा, ती गाडी त्या तिथं मागच्या बाजूला उभी केली होती. काय झालं सर? जाधव, वी आर ऑन राईट ट्रॅक. म्हणजे लेट्स मूव्ह ऑन इन्व्हिटी कन्स्ट्रक्शन साईड. कुठे? इन्व्हिटी कन्स्ट्रक्शन्स? कसं काय सांगतोय तू? लुक, या मातीमध्ये राखेचे आणि मशरूमचे काही तुकडे आहेत. त्याचप्रमाणे डांबर खडी आणि लाल मातीचे अवशेष आहेत. आणि हे असंच कारसुलाचं पान मला त्या दिवशी घरातल्या उमऱ्या शेजारी दिसलं होतं. म्हणजे आपल्या शहराच्या मातीचा रंग तांबूस आहे आणि इथे मात्र लाल माती आहे. शहराच्या पश्चिमेला 10 किलोमीटर अंतरावर किंडर गार्डनचं काम सुरू आहे. गार्डनच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात लाल माती आणली आहे. ती माती रस्त्यावर सांडून तिथं मोठ्या प्रमाणात चिखल झालाय. हाच तो चिखल. आणि या डांबराच्या कडीचं काय? शहरामध्ये फक्त एकाच ठिकाणी डांबर टाकण्याचं काम सुरू आहे. कोणत्या ठिकाणी? किंडर गार्डन पासून 1 किलोमीटर अंतरावर. आणि तिथंच दक्षिणेला इन्व्हिटी कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. फक्त आणि फक्त तिथंच क्रासुलाची झाड आहे. लेट्स मूव्ह टुवर्ड्स द वेस्टर्न साइड ऑफ टाउन. माने, तुम्ही इकडे शोधा. जाधव, तू तिकडे जा. विक्रम, तू तिकडे बघ काय मिळतंय का. मी इकडे शोध.
सर मला ते इथं काय अजून सापडत नाही हो. नक्की सापडेल, मिनिट बरोबर. सर इकडे या. विक्रम, अरे दला. जाधव, इथल्या मशरूम मध्ये एनबॉम हे विषारी रसायन आहे. सो हँडल थिंग्स हिअर व्हेरी केअरफुली. याच्यावरून तुमच्या दोघांच्या काय लक्षात येत आहे का? विक्रम कदाचित किल्लेरने वापरण्यासाठी आणला असेल. जाधव, माने, या एरियातील सर्व हार्डवेअरची दुकाने शोधून काढा. कम ऑन क्विक, हरी अप. या एरियात तर 1760 हार्डवेअरची दुकान आहेत. कुठं कुठं म्हणून शोधणार? गुड क्वेश्चन. म्हणजे हेल्बो ड्युएक्स कंपनीचा आहे. आणि अकॉर्डिंग टू माय इन्फॉर्मेशन याची एजन्सी साताऱ्यामध्ये फक्त एकाच व्यक्तीकडे, सरस्वती हार्डवेअर, मुकेश शेट. कम ऑन. मूव. नमस्कार मुकेश शेठ. अरे नमस्कार नमस्कार साहेब, नमस्कार. अरे आज साहेब लोक आमच्या दुकानात आले. आज आमच्या तुमचे पाय लागले. आमच्या दुकानात केवढं मोठं भाग्य आलं बाबा. अरे बाळू, बघतेस काय, जरा 2 खुर्च्या आण मस्त पैकी. हो साहेब, काय थंडा चहा पाणी वगैरे. जरा माहिती हवी. मला एक सांगा, तुमच्या इथं प्लंबिंगची कामं कोण कोण करतं? आहेत ना, एक 3 माणसं आहेत. एक राजू, एक रवी आणि आणि एक तिसरा आहे, पण त्याचं मला काही नाव आठवत नाही. काय रे त्याचं नाव? हा, रफिक ना. हा बरोबर. बरं मला एक सांगा, तो जो रफिक आहे हम्म. त्याची उंची 5.5 ते 6 फूट आणि वजन 70 किलोच्या आसपास आहे का? हो, एकदम उंच पोरगा, तगडा माणूस आहे तो. आणि त्याने कधी मशरूमचा उल्लेख केला होता? मशरूम असा उल्लेख नाही, पण एकदा तो दुकानात आला, त्याच्या पिशवीमध्ये मशरूम भरले होते. मी त्याला विचारलं, पण तो काय बोलला नाही मला. पण साहेब मी काय म्हणतो, एवढी चौकशी आपण कशासाठी करता? कारण त्यानं खून केलाय. काय बोलताय, खून? अहो खून कसा करेल तो? एकदम साधा सरळ माणूस आहे तो साहेब. शेठजी, साधारण माणसं तर साधारण काम करत असतात. बरं मला एक सांगा, त्याचा फोन ऍड्रेस काय आहे तुमच्याकडं? हो मिळेल की, मिळेल, बघूया. अरे जरा गोडाऊनची डायरी घेऊन ये ऍड्रेसची. साहेब आजकाल काय माहितीये, फोन बदलतात मुलं सारखी. पण तुम्हाला मी ऍड्रेस नक्की देतो. हा हे बघा, सापडला. खनाळी, घर नंबर 1334. खनाळी, घर नंबर 1334. हम्म. ओके, थँक्यू शेठजी. लेट्स गो. या. कौन चाहिए आपको? रफिक कुठं आहे? कौन हो आप? इंस्पेक्टर विक्रम पाटील, क्राइम ब्रांच. नहीं, वो तो पुणे है. कल ही आपने चचेरे बाहे किया काम के लिए. झूठ मत बोलो तुम, सच सच बताओ. खरंच सांगते मी, सच्ची में. क्या खेल रहे हो बेटा आप? गिबली खेल रहे हैं. मैं भी खोला आपके साथ. अरे नहीं, आप तो बड़े हो. तो क्या बड़े लोग खेल नहीं सकते क्या बेटा? आपके अब्बू नहीं खेलते आपके साथ? रोज खेलते हैं. पर आज तो नहीं खेल रहे आपके साथ. आपसे नाराज है क्या? बाहर गए हैं, कहा? नदी के पास. सीखो कुछ बच्ची से, झूठ मत बोलो. खेलो बेटा, आप आराम से खेलो.
ते बघ तिथे 2 मुलं खेळताना दिसत आहेत. त्यांनाच आपण विचारूयात. ए मुलांनो, या फोटोतल्या माणसाला कुठं बघितलं का? हा तो इकडं तोंड धुत होता, तिकडं मंदिराकडे गेलाय. कुठं होता सकाळपासून? काय नाही, बाहेर था जरा. सकाळपासून फोन केला, फोन लागला नाही. हा, स्विच ऑफ होता फोन माझा. सर, रफिक दिसतोय वाटतं. खरंच की. सांगतो, सगळं सांगतो. बोल बट चल. सांगतो साहब, चला सांगतो. पैसे की बहुत जरूरत थी साहब. मेरे बच्ची का हार्ट का ऑपरेशन था. अगर पैसे नहीं मिलते तो मेरी बच्ची मर जाती. मार्शल आर्ट कधी शिकलास? आवड होती, 2 वर्षापूर्वी शिकलो. खून कसा केलास?